राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यातील शाळा कॉलेज कधी सुरू होणार याविषयी आपण माहिती बघणार आहोत। सुट्ट्या संपलेल्या आहेत, आता लवकरच जून महिन्यामध्ये शाळा सुरू होणार आहे। तर नेमके तारखेचा गोंधळ असल्यामुळे शारदा कधी सुरू होणार आहे आणि ही एक मोठी माहिती आपल्या समोर आलेली आहे। तुम्हाला माहीतच असेल, उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी शाळेचा वेळ, त्याचप्रमाणे शाळांच्या सुट्ट्यांच्या कालावधीचा वेळापत्रक देखील बदल होतो। परंतु शाळा सुरू होण्याचे वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्रात एकच आहे का, वेगवेगळे आहे? कोणत्या जिल्ह्यात नेमक्या शाळा कधी सुरू होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण बघूयात। सध्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत। जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांकडून शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा सुरू होती। आज जून महिन्याची 21 तारीख उजाडली आहे। यामुळे आता विद्यार्थ्यांकडून राज्यातील शाळांच्या घंटा कधी वाजणार असा सवाल उपस्थित केला जातोय। खरे तर या वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून होणार आणि 16 जून पासून राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये शाळांच्या घंटा वाजणार असे बोलले जात होते। तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू होतील अशी ही माहिती समोर आली होती। वास्तविक नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे। दरवर्षी 15 जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असते, पण यंदा मात्र 21 जूनचा दिवस उजाडल्यानंतरही राज्यातील शाळांना अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट आदेश न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे। नेमक्या शाळा कधी सुरू होणार हाच मोठा सवाल आता उपस्थित होतोय। आम्ही आपणास सांगू इच्छितो की एप्रिल महिन्याच्या शेवटी शिक्षण संचालनालयाने 23 जून 2025 पासून शाळा सुरू करण्याचा आदेश दिला होता। मात्र जिल्हा स्तरावर त्या आदेशाची अंमलबजावणी करणारे कोणतेही स्पष्ट निर्देश आजतागायत निघालेले नाही। त्यामुळे नेमक्या शाळा कधी सुरू होणार, 23 जूनला सुरू होणार हाच मोठा सवाल आहे। दरम्यान या निश्चितेमुळे अनेक शाळांनी स्वतःच आपापल्या स्तरावर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। काही शाळांनी शिक्षकांना 15 जून पासून बोलावले असून काहींनी 20 जून नंतरची तारीख निश्चित केली असल्याची माहिती यावेळी प्राप्त झाली आहे। या ठिकाणी महत्त्वाची बाब अशी की विद्यार्थ्यांना देखील शाळेत उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत। याचाच परिणाम म्हणून दरवर्षी एकत्रित साजरा होणारा प्रवेशोत्सव यंदा विविध दिवशी साजरा होणार की काय अशी भीती व्यक्त होताना दिसत आहे। शाळा सुरू होण्याच्या तारखा अजून डिक्लेअर का झालेल्या नाहीत, नेमके यामागे कारण काय आहे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो। तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या गोंधळाचे एकच कारण जिल्ह्यातील शालार्थ घोटाळा असल्याचे बोलले जात आहे। कारण असे की या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी पुण्यात तळ ठोकून बसले आहेत। यामुळे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक निर्णय रखडले आहेत। दरम्यान आता जूनचे 20 दिवस उलटूनही शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नसल्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे। त्यामुळे आता येत्या 1-2 दिवसात या संदर्भातील आदेश जारी होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे। तर अशा प्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शाळा कॉलेज कधी सुरू होणार त्याची माहिती आपण आज बघितली आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।